रात्रीच्या अंधारात एका भयावह आकाशाखाली हर्ष अंजनाजवळ दृढनिश्चयी उभा होता. तिच्यावर एक शाप आला होता, जो राक्षसाने तिला अविवाहित असल्याचे आढळल्यास त्याला होईल. तिचे रक्षण करण्याचा दृढनिश्चय करून हर्षने त्वरित निर्णय घेतला, ते लगेचच अंधाराच्या आडून लग्न करतील. त्यांच्या प्रतिज्ञांचा प्रतिध्वनी करत मेघगर्जना झाली आणि त्यांनी अंगठ्या बदलत असताना वीज त्यांच्या गंभीर चेहऱ्यावर प्रकाश टाकत होती. विधी संपताच त्यांच्यावर एक भयानक उपस्थिती आली. राक्षस सावलीतून बाहेर पडला, त्याचे डोळे द्वेषाने जळत होते. राक्षसाची काळी शक्ती तिच्यावर आदळल्याने अंजनाला थंडी जाणवली आणि तिचा निश्चय कमकुवत झाला. पण हर्ष ठाम राहिला, तिच्यावरील त्याचे प्रेम राक्षसाच्या शक्तीविरुद्ध ढाल बनले. तीव्र ओरडून हर्षने राकावर हल्ला केला. राक्षसाच्या क्रोधासमोर त्याच्या मुठी उडत होत्या. युद्ध तीव्र होते, परंतु हर्षचा दृढनिश्चय अधिक मजबूत झाला. त्याने एक निर्णायक प्रहार केला आणि राका मागे पडला. त्याचा अभिमान त्याच्या शरीरापेक्षा जास्त जखमी झाला. राक्षसाने एक बधीर करणारी गर्जना केली आणि रात्रीत गायब झाला. त्याची द्वेषपूर्ण उपस्थिती नाहीशी झाली. हर्ष अंजनाकडे वळला, त्याचे डोळे काळजीने भरले होते. ती मंदपणे हसली, त्याच्या नजरेत प्रेम आणि संरक्षण पाहून तिची शक्ती परत आली. ते दोघे मिळून पहाटेच्या दिशेने निघाले. त्यांचे बंधन कोणत्याही शापापेक्षा अधिक मजबूत होते. हर्षच्या शौर्याने अंजनाला वाचवले होते आणि त्याच्या बाहूंमध्ये तिला माहीत होते की ती सुरक्षित आहे. ते आनंदाने जगले.